मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस असं म्हणते की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही. काल हर्षवर्धन सपकाळांसोबत बैठक झाली. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसेसोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत करू, पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही. जे व्हायचं ते होईल ना. माननीय उद्धवजींनी राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी भूमिका घ्यायची ज्याचा पक्ष स्वतंत्र आहे. येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील. काँग्रेस सोबत असणार का आपल्या पक्षाचं? हे पहा, आमच्या बैठका झाल्या, काली झाल्या, परवाई झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे. परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून. एक समोर जे भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजितदादाचा पक्ष यांची जी मस्ती सत्तेची चालू ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांचेच विचार एक असतात अशातला काही भाग नाही. काँग्रेसचा आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे, पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना. तसंच एखाद्या वेळेस मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल एखाद्या वेळेस, म्हणून काय फरक पडतो. सर, एक खडसेंनी दावा केला. खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असा त्यांनी गौप्यस्फोट केला. म्हणजे हे असेल ना, कारण ज्या अर्थी 2012चं बाळासाहेब थोरातांच्या सहींचं एक पत्र याच्यात आहे, त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीनं झालंच असेल. याच्यात हे पाना वेगवेगळ्या पद्धतीनं केसेस याच्यात स्वतः बाळासाहेब थोरात जे महसूल मंत्री त्यांचे 2012ची नोटिंग याच्यामध्ये, विलासराव देशमुखांची नोटिंग याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाही आहे, परंतु झाली तर आत्ता ना. दुसरं एक मिनिट, हे पहा, जो माननीय उद्धवजींचा दौरा मराठवाड्याचा जवळपास 40-45 तालुक्यातून होत असणारा दौरा, हा दौरा आहे. जनता याच्याविषयी प्रतिक्रिया, शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत. सरकार काही ठिकाणी थातूरमातूर मदत टाकण्याचा, जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी थातूरमातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. परंतु ही फक्त घोषणा आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे 31,800 कोटीच्या पॅकेजची. परंतु हे पॅकेज तुम्हीसुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघताय. हे पॅकेज थोडतांड आहे. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत, उद्धव साहेबांशी बोलत आहेत. उद्धव साहेबसुद्धा त्याच्याविषयी संवाद साधत आहेत. आणि याच्यानंतर मला असं वाटतं येणार काळात या सगळ्या शेतकऱ्यांचा एक संघटित लढा येणार काळात होऊ शकतो. परंतु या निमित्तानं मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, उद्धवजींचा हा शेतकऱ्यांशी संवाद एक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी, शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहे. आज नांदेड, हिंगोली आणि परभणीच्या काही भागात आम्ही जाणार आहोत. उद्या परभणी आणि जालना अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत. असं वाटतं हा दौरा अतिशय यशस्वी होतो. मी मतचोरी, आता भारतीय जनता पार्टीचे लोक खतचोरी कशा पद्धतीनं करतात हे दाखवलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोढा गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे राज्याचा. त्याच्या आशीर्वादानं बोगस खताचं पॅकेजिंग चालणारं एक उघड झालेलं आहे. बोगस खत 200-250 रुपयात घ्यायचं, सरकारची पिशवी घ्यायची, त्याच्यात पॅक करायचं आणि ते 1200 रुपयात विकायचं. अशा प्रकारे हा गोरखधंदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा त्याचा संभाजीनगरात चालू आहे. मतचोरी करता करता आता खतचोरीसुद्धा भारतीय जनता पार्टी करते. मी याचा व्हिडिओ कालचा, तिथले कार्यकर्ते कोण कोण आहे त्यांचे नाव माझ्याकडे, ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.